नमस्कार. आज आपण साऊथ इंडियन किंवा उडपी स्टाईल गरमागरम फिल्टर कॉफी बनवत आहोत. तर ही कॉफी बिना मशीन किंवा फिल्टरचा वापर न करता बनवली आहे एका खास ट्रिकने. तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर अशी साऊथ इंडियन स्टाईल गरमागरम फिल्टर कॉफी तर प्रत्येकालाच आवडते. पण जर तुमच्याकडे फिल्टर नसेल तर कशा पद्धतीने बनवायची ते लगेच मी सांगते. तर ही फिल्टर कॉफी कुठल्याही दुकानात सहज तुम्हाला मिळेल. ही इन्स्टंट कॉफी नाही आहे, याला फिल्टर कॉफी किंवा ग्राउंड कॉफी म्हणतात. तर याच्यात 53% कॉफी आहे आणि 47% चिकोरी आहे. तर सुरुवातीला आपल्याला इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. ही कॉफी बनवताना थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर सुरुवातीला डिकॉक्शन बनवले जाते. तर त्यासाठी इथे मी 3 चमचे कॉफी घेत आहे. तर इथे मी 2 जणांसाठी कॉफी बनवत आहे, त्यामुळे सुरुवातीला वाटीमध्ये ही कॉफी घेतली आहे. नंतर ही हवाबंद डब्यात ठेवायची आहे, म्हणजे ती कडक होत नाही. आणि बिना मशीन आणि फिल्टर न वापरता बनवणार आहोत. तर त्यासाठी डिकॉक्शन कसं करायचं ते मी दाखवत आहे. तर इथे मी बाउल घेतला आहे, त्याच्यावर चाळणी ठेवली आहे आणि या पद्धतीने टिश्यू पेपर किंवा मग सुती कपडा ठेवला तरी चालेल, तो ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये कॉफी टाकायची आहे आणि चमच्याने याला छान प्रेस करून घ्यायचं आहे. आणि साईडला जे पाणी गरम केलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे. सुरुवातीला थोडं टाकायचं व नंतर ते पाणी खाली पडल्यानंतर आणखी थोडं याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. नंतर तुम्ही इथे बाउलमध्ये बघू शकता कॉफी खाली या पद्धतीने गाळली जात आहे. चाळणीमध्ये कॉफी राहते आणि खाली या पद्धतीने कॉफीचं पाणी म्हणजे डिकॉक्शन होतं. तर हे डिकॉक्शन होण्यासाठी 10 मिनिटे तरी लागतात. तर बघू शकता खाली थोडं पडायला लागलं आहे. आणखी मी याच्यात गरम पाणी टाकत आहे. जर तुमच्याकडे फिल्टर असेल तर त्यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मग साध्या या पद्धतीने डिकॉक्शन केलं तरी सुद्धा चालेल. तर इथे 5 ते 10 मिनिटात खाली तुम्ही इथे बघू शकता कॉफीचे जे कण आहेत ते वरती राहतात आणि खाली हे पाणी कॉफीचं पडलं जातं. याला डिकॉक्शन प्रोसेस असे म्हणतात. तर हे आपलं कॉफी बनवण्यासाठी डिकॉक्शन तयार आहे. आता कॉफी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती दूध गरम करायला ठेवलं आहे. नंतर याच्यात मी साखर घालत आहे. तर तुम्हाला कॉफी जेवढी गोड किंवा कमी गोड आवडत असेल त्यानुसार साखर टाकू शकता. हे दूध छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर फुल फॅट मिल्कच इथे वापरायचं आहे, म्हणजे कॉफी छान तयार होते. तर दूध छान 2-3 मिनिटे मी इथे उकळवून घेतलं आहे. आता आपण कॉफी बनवायला घेऊया. तर त्यासाठी हे साऊथमध्ये या पद्धतीचे भांडे मिळतात. तर तसेच मी इथे वापरले आहेत. सुरुवातीला याच्यात डिकॉक्शन टाकायचं आहे आणि नंतर दूध साखरेचं जे मिश्रण आहे ते याच्यात घालायचं आहे. डिकॉक्शन व्यवस्थित झालं की एकदम छान फेसाळलेली आपली कॉफी बनवून तयार होते. इन्स्टंट कॉफी आणि फिल्टर कॉफीमध्ये हाच फक्त फरक आहे. तर बघू शकता एकदम छान फेसाळलेली अशी ही आपली कॉफी बनवून तयार झाली आहे. थोडंसं डिकॉक्शन शिल्लक आहे ते सुद्धा मी याच्यावरती टाकून घेत आहे. तर तुम्हाला जर अशी फिल्टर कॉफी आवडत असेल तर नक्की या पद्धतीने बनवून पहा. आणि ही कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने हे भांडं यासाठी असते. या पद्धतीने हलवून मिक्स करायचं आणि नंतर कॉफी घ्यायची. धन्यवाद.